आपले स्वागत। आपण बनवतोय गावरान भेंडी, काटेरी भेंड्या, त्याला म्हणतात काटेरी भेंड्या। आता आपण या भेंड्या धुवून घ्यायच्या नाहीत, अशाच चिरायच्या। ह्याची सगळी सालं काढून घ्यायची। ह्याच्यात मक्याच्या दाण्यासारखे आतमध्ये दाणे असतात आणि ते कंस घेऊनच आपण तिची भाजी बनवायची। तर चला आधी आपण हे काय करू, चिरून घेऊ। हे बघा, हे असं दिसतं आणि मग याला चांगलं भाजून घ्यायचं तेल घालून। या सगळ्या भेंड्या आपण अशा चिरून घेणार आहोत। त्याला काटे असतात, आता पहिल्यासारखे एवढे काटे नाही आहेत याला। जेव्हा आमच्या लहानपणी अशी भेंडी होती त्याला खूप काटे असायचे, आम्ही हात लावायला खूप घाबरायचो त्याला। तर थोड्याशा कमी काट्याचे, त्याला काटेरी भेंड्या असं म्हणतात। याची सुक्की भाजी किंवा रस्सा भाजी काही पण आपण करू शकतो। तर चला आपण हे सगळं आता असे याचे वरचं सगळं काढून घेऊ पटपट। हे बघा, ही अशी आपली कंस सोलून तयार आहेत आणि त्याचं ह्या वरची सालं निघलेली आहेत। आता ही फेकून द्यायची आहेत आपल्याला। आता हे भाजून घ्यायचं आणि ह्याच्यासाठी मी थोडंसं म्हणजे वाटण करणार आहे। अगदी थोडंसं खोबरं, शेंगदाणे आणि जिरे। मी घेतले हे थोडंसं खोबरं, अगदी थोडे शेंगदाणे, एवढा लसूण आणि थोडेसे जिरे। आता हे सगळं बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला। आता आपण कढईमध्ये थोडं तेल घालणार आहोत। तेल घातले आणि ह्या सगळ्या भेंड्या न धुता असंच ह्याला ओलं नाही करायचं, नाहीतर मग ते चिकट होईल। आता हे असं चांगलं भाजून घ्यायचं, चॉकलेटी कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं। भाजल्यामुळं पातळ भाजी आपण करतो ना, तर ते असं चिकट नाही होत, तार नाही धरत त्या भाजीला, रश्श्याला। असं आपण ते व्यवस्थित भाजून घेऊया। आणि ही भेंडी पोटासाठी अत्यंत पौष्टिक पदार्थ आहे हा। जवळजवळ जुन्या ज्या रेसिपी आहेत त्या कुठंतरी लुप्त होत चाललेल्या आहेत, म्हणून आपण ह्या जुन्या आणि नव्याचा संगम करत ह्या अशा रेसिपी बनवतोय। तर तुम्हीही बनवा नक्की। हे बघा, तेलावरच भाजून घ्यायचं। तुम्ही भाकरी करताना त्या तव्यावर जरी भाजून घेतलं तरी चालतं। आता ही आपली भेंडी बघा अशी भाजलेली आहे आणि आता आपण ही काढून घेऊया ताटामध्ये। हे बघा, अशा पद्धतीने या भेंड्या भाजलेल्या आहेत। आता आपण त्याला फोडणी देऊया। थोडंसं तेल, लाल कोल्हापुरी मसाला 2 चमचे, थोडीशी धना पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं असं एकदम, वाटण खूप कमी आहे बघा, कारण आमच्या कोल्हापुरी मसाल्याला वाटण चालत नाही जास्त, त्याच्यामुळे एकदम थोडं घातलं आहे मी। हे बघा, इतकंच आहे। कढईभर आमटी जी करणार आहे आता त्याच्यामध्ये हे टाकायचं। असं चांगलं परतवून घ्यायचं। तुम्ही याच्यामध्ये थंड पाणी किंवा गरम पाणी कोणतंही ओतू शकता। मी आता याच्यामध्ये थंडच घालणार आहे, रेग्युलर असतं ते। आणि आपल्याला पातळ भाजी करायची आहे, त्याच्यामुळे मी इतकं पाणी घातलं।
आता 10 मिनिटं शिजू द्यायचं. एक उकळी आणायची आणि गॅस बारीक करायचं. ही अशा पद्धतीने उकळी आणू द्यायची, एकच उकळी आणायची आणि गॅस एकदम बारीक करायचा. मंद गॅसवरच त्याला शिजू द्यायचं, म्हणजे भाजीला व्यवस्थित तरी पण येईल आणि दिसायला पण ती छान दिसेल आणि शिजेल पण तेवढ्याच पाण्यात. परत पाणी घालायची काही गरज नाही आपल्याला. हे पहा, आपले हे पातळ अशी आमटी म्हणा किंवा रस्सा भाजी तयार झालेली आहे. त्याला कलर पण छान आला. याला बरोबर मला 15 मिनिटं लागली बारीक गॅसवर. आणि आता हे खाण्यासाठी तयार झालेलं आहे. ह्याच्या ज्या बिया आहेत त्या तुम्ही असं हे करून बघायच्या, शिजलेत की नाही, मग कळतं आपल्याला. त्या शिजल्या असतील तर अशा मऊ लागतात हाताला. हे बघा, ह्या फुटत आहेत अशा. आता हे तयार आहे म्हणायचं. आता हे खाण्यासाठी तयार आहे. हे तुम्ही भाकरी किंवा चपाती, भात कशासोबतही खाऊ शकता. आणि हे स्वादिष्ट चवदार काटेरी भेंडीची रस्सा भाजी तुम्ही बनवा आणि खा. आणि रंजना की रसोई या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.